शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणं चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकर यांनी दिलंय। शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात असा दावाही जालिंदर सुपेकर यांनी केलाय। दरम्यान गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचं सुपेकर यांचं म्हणणं आहे। त्यामुळे विनाकारण बदनामी थांबवावी अशी विनंतीही सुपेकर यांनी केल्याचंही कळतंय। तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा हा दावा आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोन यांच्याकडून। वैभव, जालिंदर सुपेकर यांनी एक मोठा दावा केलाय की हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला हे म्हणणं चुकीचं आहे आणि या बातम्यांमुळे मानसिक त्रास होतोय, काय माहिती? या सगळ्या प्रकारामध्ये सुपेकर यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांचा दावा आहे जी तांत्रिक प्रक्रिया आहे, या तांत्रिक प्रक्रियेमध्ये शेवटची सही जी आहे परवान्यावरती ती पोलीस आयुक्तांची असते। ते त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त प्रशासन विभागाचे प्रमुख होते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट जी आहे त्याच्यावरती सुपेकर जाणीवपूर्वक प्रतिक्रिया देत नाहीये, ती म्हणजे त्यांच्या आणि हगवणे कुटुंबियांचे अत्यंत वैयक्तिक संबंध होते। त्यांच्या घरातल्या सगळ्या लग्नांना स्वतः सुपेकर हे उपस्थित होते। त्यांना हगवणे कुटुंबीय हे कायमस्वरूपी कुठे राहतात याची पूर्ण कल्पना होती। याची सगळी कल्पना असताना सुद्धा त्यांची जी सही असते अर्जावरती, खोटी कागदपत्र दिलेल्या अर्जांवरती त्यांनी जी सही केलेली होती त्याबाबतचा खुलासा मात्र ते करत नाहीयेत। केवळ माध्यमांमध्ये येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्यामुळे मानसिक त्रास होतोय असं सुपेकर यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस आयुक्तांकडे हा अर्ज जाण्यापूर्वी किंवा ही शस्त्र परवान्याची फाईल जाण्यापूर्वी ती तपासून सही करून मग पोलीस आयुक्तांसमोर ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती अतिरिक्त आयुक्त प्रशासन विभागाची असते, जी जालिंदर सुपेकर यांची होती। त्यांना याची पूर्ण कल्पना होती की हे हगवणे कुटुंबीय कायमस्वरूपी कुठे राहतात आणि या अर्जामध्ये दिलेला पत्ता जो आहे किंवा जो भाडे करार देण्यात आलेला आहे तो भाडे करार खोटा आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असताना सुद्धा त्यांनी तो अर्ज जो आहे तो मंजूर करून शस्त्र परवाना द्यावा असं रिकमेंड करून पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला होता आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावरती अंतिम स्वाक्षरी जी आहे ती केलेली होती। मात्र या सगळ्यावरती खुलासा देताना ते केवळ एवढंच म्हणतायत की या वृत्तांमुळे मानसिक त्रास होतोय आणि शस्त्र परवान्याची प्रक्रिया जी आहे ती प्रचंड मोठी असते, त्याच्यामध्ये एकट्याचा सहभाग नाहीये किंवा त्यांना तो अधिकार नाहीये असा त्यांचा दावा आहे।